एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखी, एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो आपण दोन ॲप्लिकेशनमधून बनवणार आहे। पहिलं म्हणजे मित्रांनो अलर्ट मोशन, दुसरं आपलं जे काही कॅपकट आहे त्याचा आपण यूज करणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर जे काही अलर्ट मोशनचा प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असणार आहे, सिम्पली तो तुम्हाला इम्पोर्ट करून त्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो काही या प्रकारचा प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या काही इमोजी आहे ते तुमच्यामध्ये सिंपल म्हणजे अँड्रॉइडचे इमोजी दिसत असतील तर मित्रांनो त्या आयफोनचे इमोजी करण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। जो काही ग्रुप 1ची लेअर दिसत्या त्या ग्रुप 1च्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। हे तर मित्रांनो खूप सारे तुम्हाला इमोजीच्या लेअर बघायला भेटतील। तर सिंपली त्या मित्रांनो त्यातली एक म्हणजे कोणतीही एक लेअर इमोजी सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करून जो काही मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलेला असणार आहे तो आधी 3 लाईनवरती क्लिक करून इथनं तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे। आणि फॉन्टला इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो जो काही इमोजीचा फॉन्ट असेल तो फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। फॉन्टला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून तुम्ही एकदा बाहेर या आणि बाहेर आल्यानंतर मित्रांनो जो काही इथं म्हणजे हे असेल फॉन्ट तो फॉन्ट इथं ॲड होऊन जाणार आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे फॉन्ट ॲड झाल्यानंतर आता फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला सिंपली ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे। नंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करून ह्यामध्ये ग्रुप अँड मास्कची जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला असं एकदम सुरुवातीलाच येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथे मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो गॅलरीमध्ये तुम्ही जो काही फोटो तुमचा ॲड करणार असाल सिंपली तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे हा आपल्या शेपच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करायचा आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करून तुम्ही 2 बटन या प्रकारे झूम करू शकताय किंवा मूव्हमेंट ट्रान्सफरवरनं तुम्हाला जसा पाहिजे त्या प्रकारे फोटो देखील ॲडजस्ट करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही। आता हा जो काही फोटो आहे ह्याची लेंथ तुम्हाला एकदम लास्टपर्यंत अशी वाढवायची आहे। नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता आपला जो काही शेप होता त्या शेपमध्ये आपला फोटो ॲड झाला आहे। तर मित्रांनो सेम प्रोसेस करून तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये देखील फोटोला ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर जो काही शेपमध्ये आता तुम्ही सुरुवातीला फोटो ॲड केला हा सिंपली तोच फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर त्याला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे आणि प्रॉपर ज्या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे व्यवस्थित जसं दिसेल त्या प्रकारे तुम्हाला सेट करायचं आहे। नंतर हा जो काही फोटो असणार याला जर ड्रॅग करत तुम्हाला हा जो काही रेक्टँगल शेप आहे या रेक्टँगल शेपच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करायचं आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती ड्युरेशन मित्रांनो तुम्हाला 6.45 पर्यंत ठेवायची आहे या प्रकारे। नंतर इथे आल्यानंतर प्लसवरती क्लिक करा आणि इथं जी काही दुसऱ्या शेपमध्ये म्हणजे ह्या शेपमध्ये तुम्ही जे काही इमेज ॲड केल्या ती सेम इमेज तुम्हाला या ठिकाणी देखील ॲड करायची आहे। तर इथे ही इमेज ॲड केली। आता इमेज ॲड केल्यानंतर ह्याला प्रॉपर फिल स्क्रीनला सेट करून घेतो। तुम्हाला देखील सेम प्रोसेस करायची आणि ही जी काही इमेज असणार आहे त्याला देखील तुम्हाला या प्रकारे असं खालच्या बाजूला सेट करायचं आहे। नंतर ह्याची जी काही लेंथ असणार आहे ती आपली मेन बीट म्हणजे जी काही 12 सेकंडपर्यंतची आपली बीट आहे हे बीटपर्यंत त्याला वाढवून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो ह्यातले तुम्हाला बॅकग्राऊंडच्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। सर्च बारवरती तुम्हाला इथे स्पॉट कलर नावाचा इफेक्ट असेल तो इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इफेक्टवरतीच क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। फेड इन आउट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इन आउट नावाचा इफेक्ट इथं स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे। या प्रकारे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता या प्रकारचा इफेक्ट आपला म्हणजे फोटोला झाला आहे। आता तुम्हाला ह्या 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्टला कॉपी केल्यानंतर पुढचा जो काही बॅकग्राऊंडमध्ये इमेज आहे त्या इमेजला देखील तुम्हाला सेम इफेक्ट अप्लाय करून बॅक यायचं आहे। जी काही ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी आहे त्या ऑपोसिटीवरती तुम्हाला क्लिक करून जी काही ऑपोसिटी असणार आहे ती 25 ते 30 दरम्यान ठेवायची। ओके, इथं मी 30 वरती ठेवलं आणि ह्या फोटोची जी काही ऑपोसिटी आहे ती देखील या ठिकाणी मी 30 वरती ठेवल्या। तुम्हाला मित्रांनो सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे। सेम प्रोसेसला अप्लाय केल्यानंतर आता लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला जी काही 0.43 ची बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून जे काही म्हणजे PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या ती PNG या ठिकाणी ॲड करून घ्यायची। ॲड केल्यानंतर या प्रकारे एकदम फिल स्क्रीनला सेट होईल। आता ही जी काही PNG आहे ह्याची ड्युरेशन तुम्हाला 6.45च्या बीटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे। नंतर ते PNGला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इथे फेड इन आउट नावाचा जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे। म्हणजे आपली जी काही टेक्स्ट असेल त्याला तुम्हाला जी काही इफेक्ट आहे तो इफेक्ट देखील ॲड झाला आहे। आता मित्रांनो दुसरी PNG देखील तुम्हाला ॲड करायची आहे। दुसऱ्या PNGची जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला आपल्या 12 सेकंदाच्या बीटपर्यंत ठेवायची आहे आणि याला या प्रकारे प्रॉपर सेट करून जी काही ते इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करून इथे देखील तुम्हाला फेड इन आउट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे। तर मित्रांनो इफेक्ट वगैरे ॲड झाल्यानंतर आता मित्रांनो पुढे मी तुम्हाला प्रत्येक बीटनुसार बीट मार्क करून दिलेच। पण मित्रांनो जर तुम्ही इथे एक फोटो ॲड करणार असाल तरी देखील करू शकताय आणि वेगवेगळे फोटो ॲड करणार असाल तरी देखील
ॲड करू शकता. तर आता मी तर दाखवण्यासाठी तुम्हाला एकच फोटो ॲड करतो. जर तुम्हाला वेगवेगळे फोटो पाहिजे असतील तर तुम्ही वेगवेगळे फोटो देखील ॲड करू शकता. तर इथे मी एक फोटो सेट केला आहे. आता ह्या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. आता मित्रांनो अलाइट मोशनमधला आपला सगळा पार्ट कव्हर झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करायचं आहे. इथून पुढचा जो काही पार्ट असणार आहे तो आपण अलाइट मोशन कॅपकटमधनं बघणार आहे. तर चला आता आपण डायरेक्टली कॅपकटच्या विंडोवरती जाऊया. तर मित्रांनो आता मी कॅपकटमध्ये आलो आहे. कॅपकटमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला सिम्पली तुमचा जो काही एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे. जर तुम्ही वेगवेगळे फोटो बीट म्हणजे ॲड केला असेल तर काही विषय नाही, कारण तुम्हाला जिथं फोटो चेंज होईल त्या ठिकाणी स्प्लिट लावायचा आहे. पण मित्रांनो एकच फोटो ॲड केला असेल तर आता बीट मार्क मी सांगतोय त्या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करायचे आहे. तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती पहिली बीट तुम्हाला माहीतच आहे. आता ही जी काही आपण 2 शेप ॲड केलेत ह्या 2 शेपच्या सेंटरला बरोबर म्हणजे जिथे या प्रकारे क्लोज होतं एक शेप बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे इथे 6 सेकंदाचं थोडंसं पुढे आहे म्हणजे 7 सेकंदाचे मध्ये म्हणजे या पोझिशनला आहे प्रॉपर बघू शकता. तुम्हाला ते शेप क्लोज होताना समजेलच. आता मित्रांनो ह्याचं तुम्हाला पुढे आता जी काही बीट आहे त्या कशा मार्क करायच्या बघू शकताय. सिम्पली आपली जी काही पहिली बीट आहे ती पहिली बीट बघू शकता बरोबर 12 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती बीट बघू शकता 12 सेकंदाचं थोडंसं या पोझिशनला आहे. त्याच्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या प्रकारे आता इथे छोटे छोटे बीट आहे या डॉटच्या थोडंसं मागे आहे. त्याच्यानंतरची आपली जी काही बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. आणि मित्रांनो नंतरची जी काही आपली बीट आहे ती 13 सेकंदाच्या या प्रकारे माग आहे. त्याच्या पुढच्या जी काही बीट आहे ती मित्रांनो आपली 13 आणि 14 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे ती 15 सेकंदाची जी काही 5 आहे त्या बरोबर 5 कशी आहे. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे 16 आणि 17 सेकंदाच्या मधला डॉट आहे त्या डॉटचं थोडंसं पुढे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 18 सेकंदाच्या जरासं पुढे आहे बघू शकता. तर मित्रांनो या प्रकारे बीटला मार्क करायचं आहे. बीटला मार्क केल्यानंतर आता ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे. ट्रान्झिशन अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला ही जे काही पहिलं आपलं ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ग्लिच नावाचं ट्रान्झिशन बघायला भेटेल. सिम्पली ही ग्लिचचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो पुढे तुम्हाला यायचं आहे. हे जे काही छोटे छोटे बीटमध्ये तुमचे इमेज आहेत सिम्पली एक एक इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. इथे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमधून तुम्हाला सुश नावाचं जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. ह्या 1 2 3 4 फोटोला कंटिन्यू जे काही छोटे छोटे बीटमध्ये 4 फोटो आहेत त्या 4 पण फोटोला तुम्हाला त्याचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायचे आहे, लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे आणि लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर फोटोला थोडंसं तुम्हाला लास्टच्या की फ्रेमवरती येऊन झूम करायचं आहे. झूम वगैरे केल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून जे काही खालची ड्युरेशन तुम्हाला दिसत्या ती 0.6 सेकंदवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतरचं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल आउटचे ट्रान्झिशन अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि झूम वनचं ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. नंतर जो काही पुढचा फोटो आहे आपला त्या फोटोला सिलेक्ट करून नंतर कॉम्बोमधनं तुम्हाला इथे कुठलं वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याच्या फोटोला तुम्हाला इथे बघू शकता कुठला आपण इथं स्लाईड अँड वेवचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड केलं आहे. लास्ट त्याच्यानंतरचा जो काही फोटो आहे आपला लास्टचा त्या फोटोला आपण इथं ओबल नावाचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड केलं आहे. या प्रकारे ॲनिमेशन ॲड केल्यानंतर तुम्हाला तर सुरुवातीला यायचं आहे. इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथनं तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट जो काही असेल तो इफेक्ट सुरुवातीला ॲड करून ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर काही या प्रकारचा इफेक्ट या ठिकाणी अप्लाय होणार आहे. आता मित्रांनो प्रॉपर तुम्हाला इफेक्ट ॲड करायला कुठे यायचं बघू शकता. आपली जी काही 13 सेकंदाची थोडीशी मागची बीट आहे ह्या बीट पैसे यायचं आहे. ह्या बीट पैसे आल्यानंतर तुम्हाला आता कुठल्या इफेक्टवरती आहे हे आपण व्हिडिओ इफेक्टवरती 1 मिनटं मी सांगतो तुम्हाला. व्हिडिओ इफेक्टमध्ये नेचरची कॅटेगरी आहे. सिम्पली या नेचरच्या कॅटेगरीवरती तुम्हाला येऊन लाईटिंगचा इथे इफेक्ट आहे बघू शकता लाईटनिंग. तर सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला लाईटनिंगचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आहे. या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या फोटोची जी काही स्ट्रेंथ आहे म्हणजे लेंथ आहे तिथेपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर पुढच्या बीटच्या फोटोवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत म्हणजे बीटच्या फोटोपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जसं तुमच्या फोटोला सेट होईल तसं सेट करा. नंतर मित्रांनो त्याच
ह्याच फोटोच्या तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती लवची कॅटेगरी सिलेक्ट करायची. इथने तुम्हाला मिनी रेनबोचा इफेक्ट ॲड करून याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला या प्रकारे अशी फोटोच्या बीटपर्यंत ठेवायची आहे. नंतरची पुढची जी काही बीट असणार आहे त्याला तुम्हाला स्प्लिटच्या कॅटेगरीमधनं 4 स्क्रीनचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या फोटोपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे, म्हणजे लेंथ जिथंपर्यंत बीटची आहे तिथंपर्यंत ठेवायचं आहे. नंतरच्या फोटोला तुम्हाला नंतरच्या बीटच्या फोटोपाशी यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं बघू शकता कोणता इफेक्ट ॲड करायचा आहे. 1 मिनटं मी तुम्हाला सांगतो. हा नाही, सिम्पली तुम्हाला इथे ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि गॅस व्ह्यूज नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. आणि नंतरचा जो काही लास्टचा या आपला फोटो आहे त्या लास्टच्या फोटोला तुम्हाला जो काही मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे म्हणजे ट्राय मिरर लेअरचा तो सेम इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. आता सुरुवातीला येऊन तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पली हा ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती आपल्या पहिल्या बीटपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून नंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. स्प्लाइसवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला लायटिंगवरती सेट करायचं आहे. जी काही ड्युरेशन आहे ती 50पर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि ओकेवरती क्लिक करा. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.